नमस्ते, माझं नाव डॉक्टर दीपक सुजामायरे. मी पोटविकार तज्ञ, लिव्हर तज्ञ आणि एंडोस्कोपिस्ट म्हणून वर्किंग आहे मेडिकवर हॉस्पिटल खारघर येथे. तर आज आपण बद्धकोष्ठता म्हणजेच आपण कॉमनली त्याला कॉन्स्टिपेशन या शब्दाने ओळखतो, या संबंधात बोलणार आहोत. बद्धकोष्ठता म्हणजे काय की वॉशरूमसाठी या स्टूल पास करण्यासाठी या संडास पास करण्यासाठी आठवड्यातून 3दा जावं, एकदम कोरडी नाही तर कडक संडास पास होणे आणि खूप वेळ संडास पास करण्यासाठी लागणं, ह्या कॉमन गोष्टीला आपण बद्धकोष्ठता म्हणतो. त्याची लक्षणं कॉमन काय आहेत? तर पोटात फुगीरपणा येणं, पोटात दुखणं, ओके, त्याच्यानंतर उलटीसारखं वाटणं, हे खूप कॉमन लक्षण असतात जे बद्धकोष्ठतेमध्ये असतात. तर खूप वेळा पेशंटला असं वाटतं की आपल्याला ऍसिडिटी आहे, ओमिटिंग होते, हे फक्त पोटविकारामुळे नसून हे मोठ्या आतडीचा त्रास असावा. तर ही गोष्ट आपण डेली जीवनशैलीचे काही काही बदल करून करू शकतो. जसं की पाण्याचं प्रमाण वाढवणं, हाय फायबर डाएट म्हणजे जसं की काकडी, गाजर, मुळा, पपई, बीट, टोमॅटो असे पदार्थ रेग्युलर आपल्या जेवणामध्ये त्याचा समावेश करणं. त्यानंतर पाणी 2.5 ते 3 लिटरच्या वरती पिणं. कोणत्याही जेवणानंतर लगेच झोपण्याचं टाळणं. रात्री जेवणामध्ये आणि रात्री झोपण्यामध्ये 2 ते 2.5 तासाचा ब्रेक पाहिजे. तेवढा ब्रेक दिल्यामुळे आपल्या आतडीचं डायजेशन जे आपण म्हणतो ते वाढण्याची प्रक्रिया खूप छान होते. आणि जे पदार्थ आहे ज्यामुळे बद्धकोष्ठता वाढते, जसं की ज्या गोष्टी आपण म्हणतो की मैदा, ज्या गोष्टींमध्ये बेकरीचे पदार्थ, नॉनव्हेजमध्ये थोडा गॅप द्यायला पाहिजे. तर ह्या रुटीन चेंजेसमुळे तुम्ही बद्धकोष्ठता टाळू शकतात. जसं की उशिरा पण जागणं, उशिरा झोपणं, ओके, ह्या गोष्टीमुळे बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम होतो, झोप पूर्ण न होणं. तर ह्या गोष्टी तुम्ही टाळल्यामुळे बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. जसं की जीवनशैली बदल केल्यानंतरही कधी बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर आपण काही मेडिकेशनचा उपयोग करून ते टाळू शकतो. जसे काही टॅबलेट फॉर्म असतात, काही सिरप फॉर्म असतात आणि काही पावडर फॉर्म असतात. तर कोणत्या व्यक्तीला टॅबलेट द्यावं, कोणत्या व्यक्तीला सिरप द्यावं, कोणत्या व्यक्तीला पावडर द्यावं, याच्यासाठी विशिष्ट ती टेस्ट करावी लागते, विशिष्ट ते लक्षणे पाहावे लागतात. त्यासाठीच तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉक्टरला दाखवून निदान करून योग्य ते ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण भविष्यातला धोका टाळू शकतो. बद्धकोष्ठतेमुळे कॅन्सर होण्याची संभावना असते. त्याच्यानंतर हिमोरॉइड्स, जसं की आपण त्याला बवाशीर म्हणतो. नंतर दुसरं म्हणजे की फिशर, ओके, बगंदर, हे सगळे त्रास आपण अवॉइड करू शकतो इन भविष्यामध्ये. तर ह्यासाठीच तुम्ही नियमित जीवनशैलीमध्ये पाणी जास्त, हाय फायबर डाएट, रेग्युलर मेडिकेशन ह्या गोष्टी करूनही बद्धकोष्ठता टाळू शकतात. अजून तिसरं सगळ्यात मोठं म्हणजे की थायरॉइडचा प्रॉब्लेम असलेल्या लोकांना हा खूप कॉमन प्रॉब्लेम असतो. स्त्रियांमध्ये खूप कॉमन प्रॉब्लेम असतो. त्यांच्यानंतर ज्यांचं वय 50 ते 55च्या वरती आहे त्यांना हा खूप कॉमन प्रॉब्लेम असतो. तर ह्यासाठीच तुम्ही रेग्युलर चेकअप, रेग्युलर तुमचा डाएट मॉडिफिकेशन करून ह्या गोष्टी टाळू शकतात. नमस्कार.